यांना स्वामी म्हणून सगळे ओळखतात. आज जो त्यांच्यावर हल्ला झाला, सर्वप्रथम तर या भ्याड हल्ल्याचा निषेध देखील करतो आहे आणि मी आता त्यांची भेट घेतलेली आहे. आता मी DCP साहेबांची देखील त्या संदर्भात भेट घेणार आहे आणि नक्की त्याच्यावर काय कारवाई झालेली आहे. कारण ह्या जरी आत्ताच्या 2 घटना असल्या तरी अशा अनेक घटना ज्यांचे गुन्हे देखील दाखल झाले नाही, कारण ते केंद्रीय मंत्री असल्यामुळं कपिल पाटील किंवा त्यांचा पुतण्या सुमित पाटील यांनी अशा अनेक कार्यकर्त्यांना घरातून उचलून नेणे, कार्यालयात मारहाण करणे, या घटना देखील या अगोदर अनेक झालेल्या आहेत. परंतु भीतीपोटी अनेक वेळा कोणीही त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली नाही. परंतु आत्ता जी घटना घडलेली आहे याची नक्कीच दखल घेतली जाईल आणि आजच्या घडीला मी कपिल पाटील, सुमित पाटील यांना स्पष्ट सांगू इच्छितो, तुमची हार नक्की आहे, परंतु अशा प्रकारचं वर्तन करू नका.